खरं तर आमच्यातल्या काही संचालकांनी या बाबी कायदेशीररित्या कोर्टात नेल्यामुळं आपल्याच भागातल्या काही सभासदांचं सभासदत्व रद्द झाले, ही फार वाईट बाब आहे. पण दुर्दैवानं या गोष्टी कायदेशीरच्या कचाट्यात असल्यामुळं त्या सभासदांना न्याय मिळावा आणि ते नक्की आम्ही करू. पॅनलच्या बाबतीमध्ये शेवटपर्यंत असं वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल, कारखान्यावरती हा खर्च लादला जाणार नाही. परंतु अगदी शेवटच्या क्षणाला दुसरं पॅनल उभं राहिलं, भूमिका बदलल्या गेल्या. तुम्हाला काय वाटतं की याच्या मागं काय अंतरंग असतील, काय पदर असू शकतं? कारण गेली 2 टर्म मी या कारखान्याचा संचालक म्हणून काम करतोय. त्यावेळेला हीच मंडळी माझ्यासोबत होती आणि आत्ता मात्र कुठंतरी राजकारण पाहून यांनी माझा फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं लोकांना माहिती आहे की आत्तासुद्धा कारखाना भविष्यामध्ये हीच लोकं चालवू शकतात. म्हणून आमच्या पॅनेलचा विजय हा निश्चित आहे, हेच आपल्याला निकालानंतर दिसेल. सध्या आजऱ्यामध्ये आणि गडिंग्लजच्या काही भागांमध्ये ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस एक गोष्ट सातत्यानं या ठिकाणच्या स्थानिकांच्या मध्ये आणि रहिवाशांच्या मध्ये चर्चिली जात होती, ती म्हणजे निवडणुकीची. अर्थात आजरा साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे आजरा तालुका सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या चर्चेमध्ये आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराचं एक टोक सध्या गाठलं गेलेलं आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूनं प्रत्येक दिवशी धडाडताना दिसत आहेत. परंतु ज्या सभासदांसाठी, सभासदांच्या हितासाठी जे हे दोन्हीही पॅनल एकमेकांच्या समोर ठाकलेले आहेत, त्या सभासदांच्या मनातले प्रश्न कधी यांना कळलेत का, हा प्रश्न सर्वसामान्य सभासदांच्या मनामध्ये आहे. तर सर्वसामान्य सभासदांनो, तुमच्या मनातले प्रश्न आम्ही थेट पॅनलच्या या प्रमुखांना विचारू. त्यांच्या भूमिका काय आहे, त्यांच्यावरचे होणारे आरोप, त्याच्यामागचं कारण काय आहे आणि कशा पद्धतीने स्पष्टीकरण देत आहेत, या सगळ्या गोष्टी थेट निर्भीडपणे आणि बेधडकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आज आपल्याबरोबर श्री चाळोबा शेतकरी विकास आघाडीचे आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख सुनीलजी शिंत्रे आपल्यासोबत आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये धडाडणारी तोफ अशी त्यांची एक ख्याती आहे. कुठलेही त्यांच्यावरती आरोप असू देत, भूमिका असू देत, कायम त्यांनी रोखठोकपणानं मांडलेले आहेत. या पॅनलच्या माध्यमातून त्यांची भूमिका काय आहे, माझा विश्वास आहे ते रोखठोकपणानं आपल्यासमोर स्पष्ट करतील. सुनीलजी नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे मनामध्ये विचार आला नव्हता की तुमची मुलाखत या माध्यमातून घ्यावी लागेल. याचं कारण असं, निवडणुकीच्या दरम्यानच तुमचा अर्ज छाननीतून बाद करणं किंवा निवडणुकीतच उतरू देऊ नये, कारण तुम्ही बाहेरचे आहात, हा आरोप केला गेला. काय सांगाल याबाबत? नमस्कार. चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून होऊ घातलेली आजरा कारखान्याची निवडणूक आम्ही लढवतोय आणि बंद असलेल्या कारखान्याचं चेअरमनपद मला मिळालं. तो कारखाना सुरू करण्यासाठी मला बऱ्याच घटकांची मदत झाली आणि कारखाना सुरू झाल्यानंतर गेली 2 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रशिंग झालं. शेतकऱ्यांची बिलं, तोडणी ओढणीची बिलं, कामगारांचे पगार, सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या. पण ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली, कारखाना बंद असतेवेळी जशी जबाबदारी माझ्यावर दिली होती, सुरू झाल्यानंतर हा कारखानामध्ये मी येऊ नये अशी काही जणांची अपेक्षा होती आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले आणि छाननीमध्ये माझा फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न झाला. खरं तर मी माझ्या व्यवसायानिमित्त गेली 30 वर्ष गडिंग्लजमध्ये राहतोय, पण माझं आजरा हे मूळ वास्तव्य आहे आणि गडिंग्लजमध्ये राहतोय या कारणासाठी ज्या लोकांनी माझा अर्ज छाननीमध्ये बाद करण्याचा प्रयत्न केला, मला खात्री आहे की निश्चित सभासद त्याचं उत्तर मतदानातून देतील. कारण गेली 2 टर्म मी या कारखान्याचा संचालक म्हणून काम करतोय. त्यावेळेला हीच मंडळी माझ्यासोबत होती आणि आत्ता मात्र कुठंतरी राजकारण पाहून यांनी माझा फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न केला. चाळोबादेवाची पाठीमागं कृपा आहे म्हणून या निमित्तानं माझा छाननीमधनं फॉर्म राहिला आणि सभासद निश्चित योग्य ती भूमिका घेतील असं मला वाटतं. सभासदांची भूमिका तर येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. परंतु या पॅनलच्या बाबतीमध्ये शेवटपर्यंत असं वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल, कारखान्यावरती हा खर्च लादला जाणार नाही. परंतु अगदी शेवटच्या क्षणाला दुसरं पॅनल उभं राहिलं, भूमिका बदलल्या गेल्या.
तुम्हाला काय वाटतं की याच्या मागं काय अंतरंग असतील, काय पदर असू शकतात? चांगला प्रश्न आपण विचारला आहे. आजऱ्या कारखान्याची भौगोलिक परिस्थिती जर काय पाहिली तर ऊसाचं क्षेत्र कमी असलेला आमचा परिसर आहे आणि अगदी कारखाना सुरू होण्याच्या पूर्वी निवडणूक लागली. कारखाना सुरू झाल्यानंतर जेमतेम 50,000 इतकंच कारखाना क्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता होती. म्हणून पहिल्या टप्प्यात तो रेणुका शुगरला द्यावा लागला, मग वारणेला द्यावा लागला आणि नंतरच्या टप्प्यामध्ये आम्ही कारखाना 5 वर्ष चालवला. पण पुन्हा जेव्हा अंतर्गत संघर्ष सुरू झाले आणि ऊस बाहेर चालला त्यामुळे पुन्हा एकदा कारखाना अडचणीत आला. कारखाना बंद झाल्यानंतर पुन्हा सुरू होतेवेळी या बाबी मला प्रकर्षानं जाणवत होत्या की आत्ता जर संघर्ष सुरू झाला तर पुन्हा ह्या 2-3 वर्षामध्ये कारखाना अडचणीत येऊ शकतो. म्हणून सगळ्यात आधी बिनविरोधची भूमिका ही मी मांडलेली होती. कारण बिनविरोध झाला तर निश्चितपणे या कारखान्यावरती जे बाकीच्या गोष्टींचं दडपण आहे, म्हणजे फक्त ऊसाचा साखर एक सोडली तर आमच्याकडं कुठलाही बाय प्रॉडक्ट नाही आणि त्यामुळं एक 2-3 वर्ष सुरळीत व्हावा अशी भावना बिनविरोधच्या पाठीमागे आमची होती. मग शेवटी ज्यावेळेस हे पॅनल झालं त्याची कदाचित कुणकुण तुम्हाला लागली असेल, कारण इतकी वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात, राजकारण जवळून पाहता. कधी संपर्क करून की ह्या बिनविरोधासाठीच आपण प्रयत्न करू यासाठी तुमच्याकडून काही संपर्क, काही पावलं उचलली गेली नाहीत का? बिनविरोधसाठी जिल्ह्याचे 3 नेते प्रयत्नशील होते. आदरणीय मुश्रीफ साहेब, आदरणीय बंटी साहेब आणि आदरणीय सावकार. आणि आम्ही तिघे नेत्यांच्या खाली काम करणारी मंडळी यांनी या तिन्ही नेत्यांना पूर्ण अधिकार दिला होता की जो निर्णय नेते घेतील तो आपण मान्य करू. त्यामध्ये सुरुवातीला काही जागा वाटपांचा काही कच्चा आराखडा ठरलेला होता. यामध्ये एखाद दुसरी जागा समजा कमी जास्त मागितली असती तर काय वाटलं नसतं. पण दुर्दैवानं असं झालं की आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर जो फॉर्म्युला बाहेर येणार होता त्याच्या आदल्या दिवशीच राष्ट्रवादीनं जाहीर केलं की आम्ही ह्या निवडणुकीतून माघार घेतो आहे. आणि मग आम्हाला पुन्हा नेत्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की जर काही त्यांनी माघार घेत असतील तर तुम्हाला कारखान्याचं दायित्व निम्म्यावर सोडता येणार नाही. कारण आत्ता तुम्ही बंद असलेला सुरू केला आहे, शेतकऱ्यांना, कामगारांना वाऱ्यावरती सोडण्याची किंवा जबाबदारी तुमच्यावरती राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला लढवावं लागेल. म्हणून आम्ही पॅनेल तयार केलं आणि त्याच्यानंतर मग शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादींनी कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पॅनेल तयार केलं. त्यामुळं पॅनेल रचना होतेवेळी सगळे एकत्र होतो, राष्ट्रवादी बाजूला गेले म्हणून राष्ट्रवादी विरुद्ध सर्व अशा पॅनेलची रचना झाली. इकडून तिकडं कोण गेलं किंवा तिकडून इकडं कोण आलं असं काही पॅनेलमध्ये घडलं नाही. आणि एक प्रामाणिक इच्छा होती की बिनविरोध व्हावा. पण काही घटकांची कदाचित याच्यामध्ये मगाशी जसं म्हटलं की मलाच आधी पॅनेलच्या रचनेमधनं पूर्वी छाननीमधनं उडवायचा प्रयत्न केला. बंद असतेवेळी कुणाची इच्छा नव्हती कारखान्याची जबाबदारी घ्यायची, पण सुरू झाल्यानंतर काही जणांच्या डोक्यात आलं असेल की आपली मेजॉरिटी व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रयोग घडला असावा असं मला वाटतं. तुम्ही आता बोलत असताना उल्लेख केला की याच्या अगोदर कारखान्याची तुम्ही जबाबदारी स्वीकारली. सभासदांच्या मनामध्ये प्रश्न आहे की बंद असणाऱ्या कारखान्याची जबाबदारी तुम्ही का स्वीकारली? त्याला कारण आहे की आजरा तालुक्यामध्ये कोणतीही अशी शिखर संस्था अशा पद्धतीनं सहकारामधली बंद राहणं हे आजराकरांच्यासाठी निश्चित भूषणावह नाही. आजऱ्याच्या सगळ्या संस्था ज्या जुन्या लोकांनी सुरू केल्या त्या फार चांगल्या आहेत आणि ही एक शिखर संस्था ज्याच्यावरती सगळे शेतकरी बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. तो कारखाना बंद असतेवेळी किती अडचणी येतात हे मी पाहिलं होतं, कारण मी त्या संचालक मंडळात होतो. मग त्याच्यावरती अवलंबून असणारे कामगार असू देत, तोडणी ओढणीवाले असू देत, अगदी चहाच्या बाहेरच्या टपरीवाला माणसापासून ते पंक्चर काढणाऱ्या माणसांच्यापर्यंत ह्या सगळ्यांचे संसार किती अडचणीत येतात, यांच्या मुलांची शिक्षणं किती अडचणीत येतात, त्यांच्या आईवडिलांची दुखणी असतील तर त्यांना किती त्रास होतो, हा भाग मी पूर्वीही पाहिलेला होता. आणि 2 वर्ष हा बघतेवेळी मी जबाबदारीनं विचार केला की माझा जो संपर्क आहे आणि वरिष्ठ लेवलला माझे सर्वच पक्षातील लोकांशी संबंध आहेत, बँकिंग क्षेत्रामध्ये चांगले संबंध आहेत, आपण निश्चितपणे हा कारखाना चालू करू शकू अशा पद्धतीची भावना माझ्या मनात आल्यामुळे मी बंद कारखान्याचं चेअरमनपद स्वीकारलं. त्यावेळेस बंद असणाऱ्या कारखान्याचं तुम्ही चेअरमनपद स्वीकारलं, परंतु कामगारांचे प्रश्न, विशेषतः त्यांचे ग्रॅज्युएटीचे, पेन्शनचे प्रश्न फक्त एका पिढीपुरतं मर्यादित राहत नाही. त्यांच्यावरती अवलंबून असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, संसाराच्या गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टी बांधत असताना किंवा या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना तुम्ही अगोदरही संचालकपद स्वीकारलेलं होतं, जबाबदारी सांभाळली होती,
पुन्हा एकदा नव्यानं तुम्ही आता त्यांच्या समोर जातात यांच्यासाठी काय एक सोल्युशन यांच्यासाठी काहीतरी एक उत्तरं घेऊन तुम्ही काय सामोरं जात आहात का? एका गोष्टीचा मी उल्लेख करेन की ज्या वेळेला कारखाना बंद होता त्यावेळेला तत्कालीन संचालक मंडळ होतं, त्या सगळ्यांनी मला चांगलं सहकार्य केलं होतं आणि त्या सहकार्यामध्ये जाणीवपूर्वक असं सांगेन की 11-10 वगैरे काही नव्हते, सर्वजण आम्ही मिळून होतो. जे लोकांचे प्रश्न असतील त्या लोकांच्या प्रश्नासाठी किंवा कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही सर्वजण झटत होतो. पण कामगारांनी ज्या वेळेला सुरू करायची भूमिका घेतली त्यावेळेला एक फार मोठा निर्णय माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी घेतला की कामगारांचा पगार 50% वरती काम करण्याची कामगारांनी तयारी दाखवली. म्हणजे कारखाना बंद असण्यापेक्षा तो सुरू करतेवेळी आम्ही आमच्या पगारामध्ये कपात करायची तयारी दाखवली आणि आम्ही त्यांचा पगार टप्प्याटप्प्यानं वाढवू अशी जेव्हा त्यांना ग्वाही दिली त्याच्यावरती त्यांनी धाडस केलं. म्हणजे कुठल्याही कामगारांचं हे फार मोठेपण आहे की आपली चूल बंद आहे तरीसुद्धा आपण इतका मोठा त्याग करून ती सिस्टीम चालू राहावी म्हणून कामगारांनी जी भूमिका घेतली त्या कामगारांना न्याय देणं हे चेअरमन म्हणून माझी जबाबदारी होती आणि म्हणून मी दरवर्षी कामगारांना नेहमी मदत करत आलो आहे. भविष्यातही त्यांच्यापर्यंत जायची गरज आहे, कारण त्यांची ग्रॅज्युएटी कुठलाही फंड हा पाठीमागं राहिला तर फार मोठं नुकसान होतं. आणि आत्ता सहकारी संस्थांच्यामध्ये विशेषतः साखर कारखान्यांच्यामध्ये जे काही पगार थांबत आहेत किंवा जे काही कामगार झळा सोसत आहेत त्या आमच्या कारखान्यातील कामगारांना सोसायला लागू नये ही माझी चेअरमन म्हणून एक प्रामाणिक भावना होती. तुम्ही चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जबाबदाऱ्या पार पाडत जातो आणि नंतर आपल्याला असं लक्षात येतं की अरे ह्या गोष्टी आपल्या हातातून व्हाव्या. सुनील शिंत्रेंना आजच्या घडीला असं वाटतं का की या जबाबदाऱ्या मला पूर्ण करायच्या होत्या परंतु राहून गेल्या? मी कारखाना हा काही चालवणारी माझी पहिली संस्था नाही. मी गेली 25 वर्ष संस्थेमध्ये काम करतो आणि संस्थेमध्ये काम करतेवेळी संस्था उभारण्यापासून ते वाढवण्यापर्यंत मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. निश्चितपणे कारखान्यामध्ये काम करतेवेळीसुद्धा माझी ती अपेक्षा होती की मला काही निर्णय घ्यायची सवलत असते तर आजही कारखाना मी सुरळीत अवस्थेमध्ये आणू शकतो हा एक मला विश्वास होता. पण दुर्दैवानं असं घडलं. म्हणजे आमच्या कारखान्याचं गेल्या 2 वर्षामध्ये अडचणी असल्यामुळं लोकांना शंका होती की कारखाना सुरळीत चालेल की नाही. तरीसुद्धा जवळपास 3.5 लाख टन क्रशिंग आम्ही करायला यशस्वी झालो. पण दुर्दैवानं अजून काही बाबी या कारखान्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं गरजेच्या होत्या आणि त्या जर काय गेल्या 2 वर्षात मला करता आल्या असत्या तर निश्चितपणे यावेळेला तो कारखाना सक्षम दिसला असता. मला ती खंत राहील की त्या बाबी मला पूर्ण करता आल्या नाहीत. विशेषतः या बाबतीमध्ये एक प्रश्न तुम्हाला विचारावाच लागेल आणि तो म्हणजे रद्द झालेल्या सभासदांचा एक प्रश्न आणि दुसरी गोष्ट की त्या सभासदांना दिलेली जाणारी साखर या बाबतीमध्ये तुम्हाला काही खंत जाणवते का? आम्ही आता जेव्हा निवडणुकीसाठी बाहेर फिरतोय त्यावेळेला 2 प्रश्न मला नेहमी विचारले जातात की कारखान्याकडून साखर का दिली जात नाही आणि दुसरी गोष्ट ती महत्त्वाची आहे की बऱ्याचशा सभासदांचे सभासदत्व रद्द झालेलं आहे. खरं तर आमच्यातल्या काही संचालकांनी या बाबी कायदेशीररित्या कोर्टात नेल्यामुळं आपल्याच भागातल्या काही सभासदांचं सभासदत्व रद्द झालं आहे. ही फार वाईट बाब आहे. पण दुर्दैवानं या गोष्टी कायदेशीरच्या कचाट्यात असल्यामुळं त्या सभासदांना न्याय मिळावा म्हणून भविष्यामध्ये प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि ते नक्की आम्ही करू असं आम्हाला वाटतं. त्या दुरुस्तीसाठी तुम्ही तयार आहात? हो, नक्कीच. आपण कारखान्याच्या पॅनलच्या राजकारणाविषयी बोललो, कारखान्याचे तुमचं जे एक तुमच्या काळामध्ये तुम्ही जी जबाबदारी सांगितली त्याबद्दल बोललो. आता वैयक्तिक स्तरावरती सुद्धा सुनील शिंत्रे या व्यक्तीवरती काही आक्षेप किंवा काही प्रश्नचिन्ह उभा केले गेले. त्याच्याकडे थोडंसं जो आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सडेतोड आणि बेधडक तुमची ठाम रीतीनं भूमिका मांडाल. त्यातला पहिला एक प्रश्न की मागच्या वेळेस तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या बरोबर होता, आता तुम्ही विरोधकांच्या मध्ये आहात, तर ही बदललेली भूमिका काय आहे? आपण मुलाखतीला सुरुवात करतेवेळी असं म्हटलं की रोखठोक आणि सडेतोड बोलणारा, पण मला माझी जी प्रतिमा आहे ती शांत आणि संयमी अशी आहे. परंतु तुम्ही तुमच्या भूमिका तुमची मतं जी ठाम आहेत सडेतोड आहेत त्याला कधीच तुम्ही माघार घेत नाही. जे खऱ्याला खरं आणि असत्याला असत्य म्हणणं ही तुमची भूमिका सातत्याने. मगाशी आपण एक प्रश्न विचारला होता की चेअरमन म्हणून तुम्हाला काय करता आलं नाही. या बाबतीमध्ये मी एक थोडासा छोटा खुलासा करतो की आमच्या कारखान्यामध्ये BOT तत्वावरती डिस्टिलरीचा प्रकल्प आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस हे 2 प्रकल्प जर काय सुरू झाले
तर कारखान्याला निश्चितपणे जो बोजा साखरेच्या फक्त उत्पन्नावरती आपल्याला सगळा पडतो तो डायव्हर्ट होईल, तो थोडासा कमी होईल, ही भावना धरून आम्ही काही पार्ट्यांशी बोलणी केलेली होती. पण दुर्दैवानं खरं तर कारखान्याची आमची मुदत संपून निश्चितपणे कोरोना कालावधीमुळं 5 वर्ष होऊन गेलेत आणि मग आमच्यातल्या काही संचालकांनी त्याला विरोध दर्शवला की नवीन येणारी बॉडी हे तयार करेल. आणि दुर्दैवानं असं घडलं की तोपर्यंत इको सेन्सिटिव्ह झोनचा विषय जो पूर्वी नव्हता तो लागू राहिला. त्यामुळं जर कारखान्यामध्ये आपण ज्या वर्षी कारखाना सुरू केला त्याच वर्षी हा जर काही निर्णय घेतला गेला असता तर आजरा कारखाना हा सुस्थितीत आला असता. चेअरमन म्हणून मला या गोष्टीची खंत राहील. आत्ता आपण जो मला प्रश्न उपस्थित केला की या बाबतीमध्ये तुमच्यावरती जे आरोप होत आहेत त्याच्याबद्दल काय, निवडणुका लागलेत म्हटल्यावरती आरोप होणार, पण माझ्यावरती जे आरोप आहेत मला वाटते मला ह्या सगळ्या भागातल्या लोकांना माहिती आहे की मी संस्थात्मक जाळ्यामधला एक सक्षम माणूस आहे. मला कुठल्या संस्थेतून काही घ्यायची गरज नाही. मी या संस्थेमध्ये माझं राजकीय कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून जबाबदारी घेतली होती आणि मग त्या कालावधीमध्ये बंद कालावधीमध्ये माझ्या फिरण्यामध्ये जी काही कारखान्याची गाडी असते त्या गाडीबद्दल आमच्या काही संचालकांनी माझा प्रश्न थेट होता सर. माझा प्रश्न मी त्यावरती सुद्धा येणार आहे. माझ्याकडे बरीच लिस्ट आहे तुमच्यावरती केलेल्या आरोपांची. माझा थेट प्रश्न एक होता तो म्हणजे मागच्या वेळेस आपण सत्ताधाऱ्यांच्या बरोबर राहिलात, यावेळेस आता विरोधकांच्या मध्ये आले. ही जी बदललेली भूमिका आहे त्याच्या मागे काय आहे? मी मगाशीच आपल्याला सांगितलं की आम्ही ज्या वेळेला पॅनेल रचना करत होतो त्यावेळेला सगळ्याच पक्षाची लोक एकत्र होती आणि सर्वांना मिळून म्हणजे गेल्याही आमची जी बॉडी होती त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एकत्र होतो आणि आतासुद्धा सगळे मिळून एकत्र होतो आणि त्यातली राष्ट्रवादीची संघटना बाहेर गेली. त्यामुळं आम्ही सत्ताधाऱ्यातून इकडं आलो वगैरे हा प्रकार झाला नाही. तर सरळ सरळ असा भाग आहे की राष्ट्रवादी बाजूला गेली म्हणून उरलेल्यांनी आम्ही दायित्व स्वीकारून एकत्र राहिलो. आम्ही तिकडून इकडं आलो असा काही प्रकार घडला नाही. ते बाहेर पडलेत परंतु तुमच्या अगोदरच मोठ बांधलेली होती. तुम्ही तेही सोबत होते त्यांना घेऊनच मोठ बांधली होती आणि ती चर्चेमध्ये कदाचित जागेंच्या मगाशी बोलल्याप्रमाणे माशी कुठं शिंकली मग तो विषय आता मला वाटते आपण विरोधकांना विचारावा. माझ्यापेक्षा विरोधकांना काय काय विचारायला पाहिजे ते प्रश्न माझ्याकडे जास्त आहेत. त्यांना काय विचारायला पाहिजेत, कारण जे आरोप मगाशी तुम्ही म्हटला माझ्यावरती होत आहेत मलाही काही माहिती आहे की माझ्या कालावधीमध्ये काही प्रश्न उपस्थित मी केले तर त्यांची तोंडं बंद होतील. पण एक गोष्ट अशी असते की काही सभ्यता असते राजकारणामध्ये, आपण कुठल्या थराला जाऊन आरोप करावेत हेही ठरलेलं असतं आणि त्यामुळं ते आरोप मला जेव्हा योग्य वेळ वाटेल त्यावेळेला मी करेन. मी त्याच्यावर काही बोलणार नाही. म्हणजे सध्या आता विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या पॅनलचा प्रचार करत राहणार निश्चितपणे. परंतु कारखान्याची जबाबदारी स्वीकारली, तुमचं एवढं रनिंग होतं की एवढे किलोमीटरसाठी इतके लाख रुपये शिंत्रेनी खर्च केलेत, हा प्रश्न आहे. या आरोपाबद्दल एक मजेशीर सांगतो की चुकीची माहिती आहे ती. माझ्या हातात मुद्दाम मी कागद घेतला आहे समोर सांगतो. माझ्याकडे 2019 साली कारखान्याचं चेअरमनपद आलं. 19 म्हणजे 20, 21, 22 आणि हा माझ्यामध्ये 23 अशी 4 वर्ष आहेत. या 4 वर्षामध्ये गाडीचं रनिंग हे साधारणतः 80,000 आहे. आपले जे गाडीचं लॉगबुक असतं ही लॉगबुक प्रत्येक गाडीचं संस्थेचं ठेवलं जातं. त्या लॉगबुकच्या माहितीवरून सांगतो. आणि ज्या संचालकाने आरोप केला आहे त्या संचालकांचं एका वर्षातलं रनिंग हे 76,700 किलोमीटर आहे. म्हणजे 4 वर्षाचे 80, 4 वर्षाचे 80 आणि एका वर्षाचे 80 हे जर काय आपण पाहिला आणि त्यामुळं हा राजकीय आरोप आहे. 3.5 लाख पूर्ण गाडीचं रनिंग त्यांनी सांगतायत. ते माझं एकट्याचं नाही. गाडी साधारणतः 2014 साली घेतली गेलेली आहे. आणि दुसरा मुद्दा जो सगळ्यांना माहिती आहे की कारखान्याच्या कालावधीमध्ये जेव्हा कारखाना बंद पडला त्यावेळेला दर आठवड्याला माझी फेरी ही मुंबईवरून मुंबईला व्हायची. त्यावेळचं जे पळणं होतं कोरोना कालावधीमधलं ह्याचा खरं तर त्या संचालकांनी विचार केला असता तर त्यांचा आरोप करण्याची धाडस झालं नसतं. कारण कोरोना कालावधीमध्ये सगळ्या अंगावरती रिस्क घेऊन आम्ही पळालो आणि त्यावेळेला कारखान्याचा एकही रुपये न वापरता मी स्वतःची गाडी आणि स्वतःचं डिझेल घालून पळालो होतो. पण गाडीवरती त्यांनी जो आरोप केलेला आहे हा धांदात खोटा आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये जिल्हाबंदी आणि बाकीच्या गोष्टी होत्या त्याच्यामुळं प्रवासावरतीच तशी बऱ्यापैकी बंदी होती, पण त्यातूनही तुमचा प्रवास राहिला, परंतु इतकं किलोमीटर झालेलं नाही. दुसरा प्रश्न असा आहे की ब्रॉयलर ट्यूब आणि टर्बन नाईन याच्या बाबतीमध्ये जे आक्षेप तुमच्यावरती घेतले जातात की कमी किमतीमध्ये असणाऱ्या गोष्टी जास्त किमतीमध्ये विकत घेतल्या शिंत्रेने,
हे खरंच आरोपामध्ये तथ्य आहे का? मी त्या सध्या व्हॉट्सअपवरती पाहिल्या. आपल्याला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आमचा कारखाना 25 वर्षापूर्वीची जुनी मशिनरी आहे आणि मग ज्या वेळेला ओव्हरऑलिंगचं काम निघतं त्यावेळेला कारखाना उघडल्यानंतर काही गोष्टी निदर्शनास येतात. गेल्या 2 वर्षामध्ये सगळ्यात कमी खर्चामध्ये आपण ओव्हरऑलिंगचं काम केलं आहे आणि बॉयलर ट्यूबची कंपनी म्हणजे ती टाटा कंपनीची घ्यावी, ती जमशेदपूरची टाटा कंपनी आहे, अशा पद्धतीचा जो काही खातेप्रमुख असतो त्याचा रिपोर्ट येतो, तो संचालक मंडळात येतो. किंवा जे टर्बाईन आहे त्या टर्बाईनचा जो रोटर असतो तो खोलल्यानंतर मग लक्षात आलं की तो बदलणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा खातेप्रमुखांची जेव्हा नोट येते त्याच्यावरती संचालक मंडळात हा निर्णय होतो आणि संचालक मंडळामध्ये हे सगळे संचालक असतेवेळी काही निर्णय जे होतात त्यावेळेलाच झालेले निर्णय होते. पण दुर्दैवानं या लोकांना ज्यांनी आरोप केलेला आहे त्यांची त्याच्यामध्ये फार बारीक नजर असते. त्याच वेळेला त्यांनी जर खरं तर हे प्रश्न उपस्थित केले असते तर प्रश्न उत्तर मिळालं असतं. आत्तासुद्धा त्यांनी केलेला आरोप खोटा आहे. खरं तर 17 लाख किंमत आहे आणि त्याच्यासाठीची सगळी कोटेशन्स ही आजही कारखान्यावरती उपलब्ध आहेत. म्हणजे गाडीच्या जसा लॉगबुकची सगळी एंट्री मी ही ओपन ठेवायला सांगितली, तशी टर्बाईन आणि बॉयलर ट्यूबांच्याबद्दलसुद्धा कुणाही सभासदांना जर काही शंका असेल तर त्याची माहिती देण्याची सूचना मी प्रशासनाला केलेली आहे. आणि प्रश्न असा आहे की सभासदांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. आपण लोकांच्यात निवडणुका लागल्यानंतर काही संभ्रम करणारे आमचे काही हुशार संचालक आहेत, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत, माझी त्यांना स्पष्ट विनंती अशी आहे की या सगळ्या प्रोसेस करतेवेळी कारखान्यामध्ये सगळ्या संचालकांनी मीटिंगमध्ये घेतलेले निर्णय हे आपल्यालासुद्धा माहिती असतात, आपल्या त्याच्यावरती सह्या असतात. आपण तेव्हा प्रश्न उपस्थित करत नाहीत. लोकांच्यात धुळफे करण्याचं कारण असं आहे की पायाखालची वाळू घसरत चालली आणि पराभव समोर दिसायला लागला की मग एक वेगळं अस्त्र काढलं जातं की समोरच्याला बदनाम करा. म्हणून येत्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला अजूनही काही दिसतील की बदनाम करण्यासाठी वेगवेगळे अस्त्र काढले जातील. सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट आहेत. कुणीही केव्हाही यावं, प्रशासन तुम्हाला निश्चितपणे त्या गोष्टी दाखवून देईल. या सगळ्या राजकीय प्रश्नाविषयी तुम्ही तुमच्या भूमिका मांडल्या. सध्या आता प्रचाराच्या अनुषंगानं तुम्ही गावागावामध्ये फिरत आहात, सभासदांच्या मध्ये पोहोचत आहात. कोणता अजेंडा घेऊन तुम्ही निघालेला आहात की का सभासदांनी तुम्हाला मदत करावं? काय अजेंडा आहे तुमच्यासमोर? सभासदांना माझी विनंती राहील की साखर उद्योग सध्या खूप अडचणीत आहे. म्हणजे साखरेचे दर आपण जर काय पाहिले तर ती गोष्ट कमोडिटी ॲक्टमध्ये येत असल्यामुळं साखरेचे दर केंद्र शासन वाढवायला तयार नाही आणि त्यामुळं साखर साधारणतः 38-39 रुपये जर काय बाजारात गेली तर शेतकऱ्यांना आपण चांगला भाव देऊ शकतो. पण प्रश्न असा आहे की साखरेच्या दराच्यामुळं खाजगी साखर कारखाने ज्या पद्धतीनं काही निर्णय घेऊ शकतात त्या पद्धतीनं आपल्या कारखान्यांना, सहकारी साखर कारखान्यांना फार मोठ्या अडचणी आहेत. म्हणून सहकारामध्ये हा कारखाना चालायचा असेल तर या कारखान्याचा अभ्यास असणारी आणि चांगले विचार असणारी मंडळी या कारखान्यावरती यावीत, ही सभासदांची पण भावना आहे. म्हणजे सभासदसुद्धा आम्हाला असे आता म्हणतात की तुम्ही कारखाना सुरू केला हे चांगलं केला, कमीत कमी बंद अवस्थेत ठेवला असता तर बाकीच्या कारखान्यांची जी अवस्था झाली आणि बाकीच्या लोकांचं जे नुकसान झालं ते आमच्या भागातल्या लोकांचं झालं नाही, एक चांगली प्रतिक्रिया सभासदांच्याकडे मिळते. पण सभासदांना भविष्यामध्ये सुद्धा हा कारखाना सुरळीत यायचा असेल तर त्याच्यासाठी एखादं पॅकेज आणणं. खूप कारखान्यांना महाराष्ट्रातल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पॅकेज मिळालेलं आहे. NCDCच्या माध्यमातून किंवा MSC बँकेच्या माध्यमातून दीर्घकालीन कर्ज जर काही उपलब्ध झालं तर कारखान्यावरती आर्थिक बोजा राहणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचा कारखाना हा थोडासा पावसाच्या क्षेत्रामध्ये जास्त आहे. साखरेला जो सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने विक्रीला मंजुरी देते, म्हणजे साखर उत्पादन करायचं आणि गव्हर्नमेंटचा कोटा येईल त्याप्रमाणे विक्री करायची, पण व्याजाचा जो भुर्दंड असतो तो सगळा कारखान्यावरती पडतो. आमच्याकडं अतिपावसाचा प्रदेश असल्यामुळं थोडं सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण हे निदर्शनास आणू शकलो तर साखर विक्री आपण लवकर करू शकू आणि कारखाना सुरळीत आणू शकू. सभासदांच्यातनं ही भावना आहे, म्हणजे सभासदांच्याकडनं ही अपेक्षा आहे की या सगळ्या गोष्टी समजून घेऊन जे चालवू शकतील अशाच लोकांना आपण विजयी करणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्यात पुन्हा या कारखान्याच्या अडचणी वाढणार आहेत. म्हणून सभासद निश्चितपणे या गोष्टीचा विचार करतील
असं मला वाटतं. माझी सभासदांच्याकडनं अपेक्षा हीच आहे की आमच्या पॅनेलमधली जी मंडळी आहेत ही संस्था चालवणारी आहेत. कारखाना जेव्हा अडचणीत होता या सर्व लोकांनी आपल्या सगळ्या गोष्टी पणाला लावून कारखाना चालवला आहे. म्हणून ते आम्हाला निश्चितपणे यावेळेला सभासदांनी मार्गदर्शन करावं, आम्हाला सहकार्य करावं अशी माझी विनंती राहील. विजयाची खात्री किती आहे आणि फरक काय राहील निवडणुकीनंतर विजयाचा? मला पूर्ण खात्री आहे. कारण आजही आजऱ्यातील सभासद जे संस्थेवरती प्रेम करतात यांना माहिती आहे की कारखाना वाचवू शकतात ती फक्त हीच मंडळी आहेत. जर कारखाना वाचवू शकतात दुसरी मंडळी जबाबदारी घेतली असते. बंद कालावधीमध्ये माझ्याकडे जबाबदारी दिली, मी काही मोठा तिथला पूर्ण माणूस नाही, पण त्या कालावधीमध्ये कोणी तयारी दाखवली नव्हती, ती जबाबदारी मी घेतली. आणि त्यामुळं लोकांना माहिती आहे की आत्तासुद्धा कारखाना भविष्यामध्ये हीच लोकं चालवू शकतात. म्हणून आमच्या पॅनेलचा विजय हा निश्चित आहे, हेच आपल्याला निकालानंतर दिसेल. शेवटी सभासदांना काय आव्हान कराल? सभासदांना माझी विनंती राहील की येत्या 17 तारखेला आपण ज्या वेळेला मतदान करणार आहात, गेल्या वेळेला एक मजेशीर गोष्ट अशी घडली होती की पहिल्या 2 पानावरती फक्त शिक्के मारले गेले आणि शेवटच्या 3 पानांच्यात 3,500 मतपत्रिका या कोऱ्या राहिल्या आणि त्याचा फार मोठा परिणाम हा आमच्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीवर झाला. संपूर्ण पॅनेल एकमताचं पॅनेल येणं गरजेचं आहे आणि म्हणून 19 शिक्के आणि 1 ब वर्गाचा शिक्का, कारण आमची 1 सीट ऑलरेडी बिनविरोध झालेली आहे, 19 शिक्के कपबशीवरती आपण द्यावेत आणि आमच्या पॅनेलला पूर्ण बहुमतानं आपण विजयी करावं ही माझी सभासदांना विनंती राहील. तर हे सुनील शिंत्रे होते आणि त्यांच्यावरती केलेल्या आरोपांची त्यांनी सडेतोड उत्तरं दिलेली आहेत. त्यांनी आजही आवाहन केलेलं आहे की माझ्यावरती केलेल्या आरोपांच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर मी कारखान्याच्या प्रशासनाला सांगितलेले तिथं कागदपत्र उपलब्ध आहेत, तुम्ही जा आणि बघा. तत्कालीन परिस्थितीमध्ये मला निर्णय का घ्यावे लागलेत हेही त्यांनी स्पष्ट केलं. पॅनलची रचना करत असताना काय काय भूमिका त्यामध्ये घडल्या हेही त्यांनी स्पष्ट केलं. पण हे सगळं करत असताना सभासदांचं हित जपणं हा उद्देश ठेवून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. सभासदांसाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. माझ्या कालखंडामध्ये काही गोष्टी करण्याच्या राहून गेल्या, परंतु भविष्यामध्ये हेच सभासद ज्यांनी बंद पडलेल्या कारखान्यामध्ये आम्हाला विश्वासानं सत्ता दिली तेच लोक पुन्हा एकदा ही सत्ता आमच्याकडे सोपवून देतील आणि त्यानंतर जे जे प्रश्न कामगारांचे असतील आणि कारखान्याशी निगडीत असतील ते सर्व प्रश्न 100% सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, हा शब्द त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून दिला आहे. पण या सगळ्या गोष्टींसाठी अजून काही कालावधी लागेल आणि त्याचबरोबर जाता जाता ते हेही म्हणालेत निवडणुकीच्या प्रचाराची सांगता व्हायला अजून 1 ते 2 दिवस आहेत. अनेक आरोप आणि प्रत्यारोप होतील. विरोधकाने आरोप आणि प्रत्यारोप केलेत म्हणून त्यांच्या पातळीवरती जाऊन मी त्यांना उत्तर देणार नाही, तर माझ्या केलेल्या कामाबाबतीत आणि माझ्यासमोर असलेला अजेंडा घेऊनच मी सभासदांच्यापर्यंत पोहोचेन. बघूया या आजऱ्याच्या निवडणुकीचा निकाल काय होईल आणि गुलाल कोणावरती पडेल. सर, तुम्ही या ठिकाणी आमच्याशी मोकळेपणानं बोललात. तुमची जरी सडेतोड आणि आक्रमक भूमिका नसली तरी जे सत्य आहे ते मांडण्याची तुमची भूमिका जी आहे ती कौतुकास्पद आहे. हा मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. नमस्कार. नमस्ते.